या देवी सर्व भूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असलेली देवी कुठल्या कुठल्या रूपामध्ये आहे, कुठल्या अंशाने ती भगवती आमच्या रूपामध्ये आहे, आमच्यामध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे. तर या प्रत्येक रूपाला आम्हाला आता वंदन करायचंय ना श्रोते हो. आजचं रूप देवीचं वृत्ती स्वरूप बघूया. या देवी सर्वभूतेषु वृत्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीच्या वृत्ती रूपाला, देवीच्या स्मृती रूपाला आपण वंदन करायचं. म्हणजे काय हो, वृत्ती या शब्दाचा अर्थच असा आहे की शब्दशः अर्थ बघायचा म्हटलं ना तर वृत्ती म्हणजे स्वभाव. एखाद्याचा स्वभाव हा समाजाच्या हिताकरता असतो, समाजाच्या हिताकरता तळमळणारा असतो. ती त्याची वृत्ती बनते, ती त्याची सवय बनते. आणि असं म्हणतात, हॅबिट इज अ सेकंड नेचर ऑफ ए मॅन. माणसाच्या सवयीच माणसाचा स्वभाव बनून जातात. म्हणून बघा ना, लहानपणापासून आई वडील सुद्धा आपल्या बाल्याला, आपल्या बाळाला सांगत राहतात, चांगल्या सवयी ठेव, चांगल्या सवयींचं पालन कर, चांगल्यांच्या संगतीत जा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मोरोपंतांच्या केकावल्या आम्ही पाठ करतो अगदी लहानपणापासून. या करता का आमची वृत्ती बनावी, आमचा स्वभाव उत्तम घडावा. आणि सावरकर म्हणतात तसं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते, अशी उदात्त जीवनदृष्टी जीवनाकडे बघण्याची आम्हाला प्राप्त व्हावी. खरं सांगू का, इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी चरित्रांची प्रतीक्षा असते बरं का. आणि ती पानं या चरित्रांच्या प्रतीक्षेत असतात. तो इतिहास आम्हाला वेड लावतो. खरं तर वेड्यांनी इतिहास घडवला आणि शहाण्यांनी त्याचे पोवाडे गायले. आम्ही शहाणी माणसं त्यांचे पोवाडे गात बसतो. तो इतिहास काय होता, या सर्वच लोकांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी काय होती, त्यांची वृत्ती कशी होती, समाजाप्रतीची, धर्माप्रतीची, अध्यात्माप्रतीची, देशाप्रतीची, या सगळ्याचा जेव्हा आम्ही विचार करतो ना, तेव्हा अशी अनेक चरित्र आमच्या डोळ्यासमोर येतात. आणि आज भगवतीच्या रूपांचं आम्ही चिंतन करतोय, भगवतीच्या रूपांचं आम्ही चिंतन करतोय, विचार करतोय ना, तर देवीचं वृत्ती स्वरूप, देवीचं स्मृती स्वरूप काय असावं. एखादी व्यक्ती चिरकाल आमच्या स्मरणात राहते का, कारण तिच्या कार्यामुळे, तिच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे. शिवखेरा नावाचे एक तत्ववेत्ते किंवा लेखक, त्यांचं एक पुस्तक आहे ना, त्यामध्ये त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, यश तुमच्या हातात, मला वाटतं असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते म्हणतात, महापुरुष वेगळं काही करत नाहीत, महापुरुष वेगळं काही करत नाही, पण प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. मग हे वेगळेपण काय आहे जीवनाकडे बघण्याचं त्यांचं, मला सांगायला आज अतिशय आनंद होतोय देवीच्या या वृत्ती, भगवतीच्या वृत्ती स्वरूपाबद्दल, की अशी एक राणी आमच्या भारतीय मातीला मिळाली की इंदूर संस्थांचं स्वामित्व जिच्या पदरी आलं. राणी होती, पण तिच्या चरित्रामध्ये सागराची अथांगता होती, समुद्राचं गांभीर्य होतं, आकाशाची विशालता होती, चंद्राची शीतलता होती, गंगेचं पावित्र्य सुद्धा होतं बरं. आणि इतकं सुंदर हे चरित्र लहानपणापासून फुलत गेलं, बहरत गेलं. आई वडिलांच्या उत्तम संस्कारांनी ती घडत गेली आणि जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सुंदर संवेदनशील वृत्ती अशी तयार झाली तिची, की पशुपक्ष्यांबद्दल प्रेम, प्राण्यांबद्दल प्रेम. कुणी पाहुणा घरामध्ये आला ना की त्यांनी विचारावं का, कारण ही मुलगी लहानपणापासून तीर कामठा शिकायची, बरोबर नेमबाजी शिकलेली, घोडेस्वारी शिकलेली. एखाद्या घरामध्ये एखादा पाहुणा जर त्या घरामध्ये आला तर पाहुण्यांनी सांगावं, ते बघ तो झाडावरचा पक्षी दिसतोय का, बुलबुल, त्याला मार बरं तीर. तेव्हा या मुलीनी सांगावं, काका त्याचं काय शत्रुत्व आहे माझ्याशी, तो माझा शत्रू थोडीच आहे, मी का त्याला मारू सांगा बरं. मुक्या आणि निष्पाप जीवांच्या प्रतीची संवेदनशील वृत्ती जिच्यामध्ये जन्मापासूनच विकसित झाली होती, ती पुढे बहरत गेली. आणि ती पुढे भारत देशामध्ये मंदिरं बांधता, देवतांची मंदिरं बांधता 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 या राणीनी भारतीयांच्या हृदय मंदिरामध्ये स्वतःचं देवी म्हणून स्थान अभिषिक्त केलं, स्थापित केलं.
ती लोकांची देवी बनली. आणि म्हणून तिचं नाव घेताना किंवा तिचा उल्लेख करताना भारतीयांनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर असा केला. इंदूर संस्थानच्या या राणी महाराणी साहेब सत्ता हातामध्ये असताना सुद्धा पुढच्या काळामध्ये या राणींनी अनेक प्रकारचे घाट बांधले, मंदिरं बांधली. एवढंच नाही, पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी अभयारण्य सुद्धा स्थापन केली. श्रोते हो, 3 गोष्टी जीवनाला अशा सुंदर लाभल्या होत्या: पर्यावरण, परमार्थ आणि प्रशासन. या तिहेरी अंगांनी जीवन फुलून गेलं होतं. जीवनाची उदात्तता अशी होती की जे काही परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय ना, हा देह दिलाय ना, तो फक्त समाज हितासाठीच खर्च करायचा. समर्थ म्हणाले, सदा देव काजी झिजे देह ज्याचा. समर्थांचंही म्हणणं, ही आमची वृत्ती बनली पाहिजे. लहानपणापासून असा स्वभाव झाला पाहिजे. जशी सत्वृत्ती असते तशी दुष्ट प्रवृत्ती सुद्धा समाजामध्ये आहे ना हो. तिथे भगवतीचा कृपाप्रसाद मिळेल का? आज कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आपण पाहिलं की सत्प्रवृत्तीचं जितकं आम्हाला दर्शन झालं, तितकं वाईट प्रवृत्तीचं सुद्धा दर्शन झालं. लोक स्वतःची सुरक्षितता बाजूला ठेवून, घरच्यांना बाजूला ठेवून समाज हितासाठी धडपडणारे अनेक उदाहरणं आपण पाहिली या कोरोनाच्या या काळामध्ये, या महामारीच्या संकटामध्ये. आणि अशीही काही वाईट प्रवृत्तींची माणसं आपण पाहिली की जी मृताच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा मागं पुढं बघत नव्हती. देवीचं, भगवतीचं वृत्ती स्वरूप हे इथे नाही दिसणार. अशा वृत्तीच्या मनुष्यावर किंवा जीवावर भगवती कृपाप्रसाद नाही करणार. जिथे उदात्तता आहे, जिथे अथांगता आहे, जिथे देण्याची वृत्ती आहे, दानशीलता आहे, त्याग आहे. म्हणून मी काल म्हटलं ना की पांडुरंग सुद्धा जिथं त्यागाचा स्पर्श आहे त्या त्यागालाच कपाळावर आपल्या मिरवतो. तो त्यागाने निर्माण झालेला गंध जर भगवंताला नाही लावला आणि त्या गंधाशिवाय पांडुरंगाकडे आपण बघितलं तर आपल्याला ती मूर्ती आवडेल का हो? पांडुरंग त्याशिवाय नाही, अपूर्ण आहे. त्यांनी त्यागाला मस्तकी घेतलंय आणि ही त्यागमय वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे, हा त्यामधला गर्भितार्थ आहे. या अहिल्याचा विवाह 8व्या वर्षी झाला. मल्हारराव, सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. जीवनाप्रतीची दृष्टी, मग ते पर्यावरण असू दे, प्रशासन असू दे आणि परमार्थ, या सगळ्या प्रतींनी फुलत होतीच. इतिहाला सुद्धा नवल वाटावं असं कर्तृत्व विधात्यांनी या राणीकडून करवून घेतलं होतं, घडवून घेतलं होतं. मी म्हटलं त्या पद्धतीने अखिल भारतामध्ये मंदिरांची स्थापना तर असेल, नद्यांवरती घाट बांधणं असेल, पाणपोया बांधणं असेल, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपलं स्थान तिने निर्माण केलं. दानशूरता, सात्विक प्रवृत्ती. एवढंच नाही, महाराणी होती त्यामुळे कलेला आश्रय दिला. म्हणून आजकालचे आम्ही ज्यांचं नाव घेतो कीर्तनामध्ये, ज्यांच्या आर्येशिवाय आमचं कीर्तन पूर्ण होत नाही, असे कविवर्य मोरोपंत, अनंत फंदी नावाचे शाहीर, या सगळ्यांना त्यांनी राजाश्रय द्यावा आणि त्यांची कला माय मराठीसाठी वरदान ठरली. या काळामध्ये जोना बोला या इंग्रजी एका कवयित्रीने अहिल्याबाईंचं वर्णन केलंय की त्या म्हणतात, ब्रह्मदेवानं पृथ्वी तलावरती एका दयाळू हृदयाची, तेजस्वी, कीर्तिमान असलेली देवी पाठवली आणि ती माणसांच्या जगामध्ये अजरामर आदरणीय झाली. तिचं नाव अहिल्या आहे. तिचं नाव अहिल्या आहे. आणि अशी ही सात्विक वृत्ती, सात्विक स्वभाव ज्या कुणाचा असेल तिच्यावर भगवतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्याकडे परंपरेतला श्लोक सांगतात की आमचं जगणं इतरांच्या कामी यावं. कसं असावं आमचं कर्म? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. प्रेममय दृष्टी जगाकडे पाहण्याची. समर्थ म्हणतात, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. माझ्या शिरावर माझ्या समाज बांधवांचा काहीतरी बोझा आहे, काहीतरी भार आहे. या जाणीवेनी प्रपंच करणं, आणि तो प्रपंच सुद्धा 4 भिंतींचा नाही, या 4 भिंतींच्या बाहेरचं विश्व आहे, त्या विश्वाशी माझं काहीतरी नातं आहे. या सगळ्या महापुरुषांनी किंवा या सगळ्या स्त्री शक्तींनी हे काम करून दाखवलं, म्हणून आम्ही त्यांना आज स्मरणात ठेवतो. या भिंतींव्यतिरिक्तच बाहेरचं जग आहे ना, त्याच्याशी माझं काहीतरी नातं आहे. किती संवेदनशीलता होती हो. आमचे तुकोबर आहे, संतांकडे ही वृत्ती होती. बरं,
म्हणून संत देवांना जवळचे वाटले, देव संतांना जवळचे वाटले. याचं कारण तुकोबराय ज्यावेळी भंडाऱ्याच्या भामनाथाच्या डोंगरावर बसायचे ना, एखाद्या वृक्षाच्या त्या पायथ्याशी असे तळाशी बसायचे आणि नामसाधनामध्ये तल्लीन झालेले तुकोबराय विठ्ठल 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 मुखानी नामस्मरण सुरू आहे आणि एखादी चिमणी जर तुकोबरायांच्या येण्याने त्या फांदीवर बसलेली असेल आणि ती उडून गेली, किती वृत्ती संवेदनशील होती बघा. ती जर चिमणी उडाली ना तर तुकोबराय तिला म्हणायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्याने तुला त्रास झाला असेल ना तर मला असं वाटतं तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. तर आता बाई ग माझी इच्छा अशी आहे की तू माझ्या मांडीवर येऊन बसावस. आणि खरंच काय आनंद होता, काय आनंद होता. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे. मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. साधकावस्थेतली ती धडपड होती. अत्यंत संवेदनशील वृत्ती घेऊन महाराज काळानी समाजानी अनेक प्रकारची संकट उभी केली, पण तरी सुद्धा त्यावर मात करून आपल्या आध्यात्मिक वृत्तीचा बहर फुलवत होते तुकोबराय. साने गुरुजींनी जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आम्हाला दिली. कशा वृत्तीचं आमचं अंतःकरण असलं पाहिजे हेही शिकवलं. भगवतीचं ते वृत्ती स्वरूप तुमच्या माझ्यामध्ये असावं यासाठी लहानपणापासून आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या शाळांमध्ये प्रत्येकाने लहानपणापासून जी प्रार्थना गायली आहे की जगाप्रती कसा भाव आमचा असला पाहिजे, कशी वृत्ती आमची समाजाकडे जगाकडे बघण्याची असली पाहिजे. खरा तो काय धर्म आहे हो, खरा धर्म काय आहे? प्रेम भावना मनामध्ये उचंबळून आल्याशिवाय दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता आम्हाला प्राप्त नाही होणार. सध्या काय आहे, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवक वाढवली आहे, पण भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये समाधानी आणि तृप्त राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनामध्ये नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलंय ते अध्यात्म आहे, ती उपासना आहे. आणि अशी उपासना आम्हाला करताना भगवतीचं स्वरूप आम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल, तर ती वृत्ती आमची तयार होईल, आम्हाला ती सवय लागून जाईल, आमच्या इंद्रियांना ते वळण पडेल की बाबा असंच जीवन आम्हाला जगायचंय. नाहीतर मग मार्ग भरकटायला वेळ नाही लागत. कसा धर्म असला पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीचे हीनती पतिता, जगीचे दीन पद दलिता. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. असं प्रेम समाजाप्रती, नात्यांप्रती, आमच्या नात्यांप्रती. बरं आज माणूस घरामध्ये राहायला तयार नाहीये. बरं घरामध्ये 4 माणसं जरी असली तरी चौघांची तोंड चारी दिशेला आहेत. घरामध्ये लाखो रुपयांचा मोबाईल असेल पण 50 रुपयाचं पुस्तक असेल की नाही अशी खात्री नाहीये.
सध्या सगळे लोक व्हॉट्सअपवरती मेसेजवर बोलायला लागलेत. अंतःकरणामधली प्रेमवृत्ती संपलीये की काय असा प्रश्न पडतो. म्हणजे श्रद्धांजलीला तोच गुच्छ, वाढदिवसाला तोच गुच्छ, ओके बोलण्या इतकं, टाईप करण्या इतकाही वेळ नाही, के लिहितात नुसतं. इतकी परिस्थिती विलक्षण आहे की माणूस माणसापासून इतका दुरावला का? अंतःकरणातली प्रेमवृत्ती संपली. आणि या सगळ्याचं जर समीकरण आमच्या जीवनाला मिळावं असं वाटत असेल ना, हे सगळं आमच्या जीवनामध्ये असावं असं वाटत असेल ना, तर आम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आध्यात्मिक वृत्तीची वाढ व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आमचं कसं असतं माहितीये, आज समाजामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय आहेत. कुणी म्हणतं या बाजूनी भक्ती करा, कुणी म्हणतं असं करा, कुणी म्हणतं तसं करता, कुणी म्हणतं तीर्थयात्रा करता, जपजाप्य करा, दान धर्म करा. जो तो ज्याला त्याला पटेल असं सांगतोय, जो तो ज्याला त्याला झेपेल अशी भक्ती करतोय. पण एवढं करून सुद्धा फळच कोणाला काही मिळेना. आणि आमची सुखासाठी असलेली धडपड आणि ती वखवक थांबेच ना. सुखाभिलाषी असलेला आमचा तो जीव, आम्हाला सुख मिळत नाही आणि वाट्याला दुःखच येते. आणि मग आम्ही काय रे देवा, कसं रे देवा, काय रे केलंस. म्हणून आम्ही सगळं आमच्या नशिबाचं म्हणतो ना, दोष भगवंताला देतो. तर आध्यात्मिक वृत्ती वाढावी याकरता आम्ही काही प्रयत्न करतो का? देवीची उपासना करायची, नवरात्र करायचे. मी जसं म्हटलं तसं आम्ही 9 दिवसाचे 9 रंग आधीच निवडून ठेवलेले असतात. एवढी सगळी तयारी जर आम्ही करतो तर बाबा या दिवशी आज मी देवीच्या या रूपाचा अभ्यास करेन. देवीची ही शक्ती काय आहे, तिचं नाव काय आहे, तिच्या रूपाचा अभ्यास, तिचं चरित्र काय आहे, तिचे गुणानुवाद मी गाईन, त्याचं मी गायन करीन, त्याचं चिंतन करीन. हा विचार आम्ही करतो का हो? आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या देवीची आम्ही उपासना करतो त्या देवीची उपासना करणारी एखादी मुलगी ज्यावेळी गरबा खेळते, तिच्या कपाळाला कुंकू नाही, हातामध्ये बांगडी नाहीये, कपाळाला कुंकू लाव. हिंदू धर्म संस्कृतीची आम्ही जपणूक करतो ना, कुंकू लाव म्हटलं की राग येतोय अशी परिस्थिती आहे. म्हणजे अगदी केशभूषेपासून ते वेशभूषेपर्यंत सगळंच सांगायची आज परिस्थिती वेळ येऊन ठापलीये. का? कारण मर्यादे पलीकडचं जीवन आम्ही जगतोय. आणि का? याचं कारण आमच्याकडे आध्यात्मिक वृत्तीचा भक्कम असा पाया आम्हाला मिळत नाहीये. तो पाया आमचा भक्कम बांधला जावा, ती वृत्ती आमची विकसित व्हावी याकरता सुरुवात तर केली पाहिजे. संत म्हणतात तुम्ही एक करा, पुढची 2 शून्य भगवंत ती भगवती ठेवायला तयार आहे. तुम्ही सुरुवात तर करा, एक पाऊल चाला. ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही माझ्याकडे 2 पावलं, रामाकडे 2 पावलं चालत या, राम तुमच्याकडे 20 पावलं चालत येईल. तुम्ही जर चाललाच नाही तर तो म्हणेल तू राहा तुझ्या जागी, मी राहतो माझ्या जागी. आमचं असं आहे की आरंभ शूरहा या न्यायाने आम्ही चालतो. कुणी आम्हाला एखादा मंत्र दिला, उपासना दिली तर आम्ही सुरुवात करतो, पण ती आमची सवय, तो आमचा स्वभाव आणि ती आमची वृत्ती व्हायला वेळच देत नाही. ती सवय व्हावी याकरता सुरुवात तर करावी लागेल. बरं आम्ही सुरुवात करतो, जपाची माळ हातामध्ये घेतो, नवीन आसन दिलं, नवीन आसनावर बसलो, छान सुरुवात झाली, हातामध्ये माळ घेतली, 108 मण्यांची माळ. सुरुवातीचे 4 दिवस छान गेले, जप उत्तम झाला आणि 4 दिवसानंतर मनात विचार आला, आज बसूनच कशाला करायला पाहिजे, उभ्यानी करूया. सवयीमध्ये आणि त्या उपासनेच्या सातत्यामध्ये खंड पडला, सातत्य तुटलं. वृत्ती बनायला वेळ द्यावा लागेल. सातत्य संपलं, खंडित झालं. मग 4 दिवसांनी विचार केला, उभ्यानीच कशाला करायला पाहिजे, इकडे तिकडे फिरता फिरता, अहो येता जाता उठता बसता संतांनी सांगूनच ठेवलंय, चालेल म्हणाले नाम घेतलं तरी. मग इकडे तिकडे फिरत फिरत नाम घ्यायला लागला. काही 4 दिवस गेले, म्हणाला माळच कशाला हातात ठेवली पाहिजे, मनाची माळ, चालेल श्वासाला नाम घेऊया, ठेवली माळ बाजूला, संपलं. उपासनेतलं सातत्य संपलं, ती वृत्ती बनायला वेळच नाही दिला, ती सवय संपून गेली. इंद्रियांना वळण लागलं पाहिजे, ते लागलंच नाही. आणि परिणाम असा झाला की एक दिवस जपही विसरून गेला. का? कारण आम्ही इतके आसक्त आहोत, आम्ही अनुरक्त आहोत. कशामध्ये? विषयांमध्ये. माझे गुरु आदरणीय नारायणबुवा काणे यांचं फार सुंदर पद आहे की आम्हाला थोडंसं आत्म निरीक्षण करावं लागेल, की आमची वृत्ती अंतर्भिमुख करावी लागेल आणि स्वतःचंच परीक्षण करावं लागेल की मी कोण आहे, माझी आज परिस्थिती काय आहे, मी कशामध्ये नेमकं लक्ष देतोय. एखाद्या त्या मृगजळाप्रमाणे, त्या हरणाप्रमाणे कस्तुरीच्या शोधात असलेलं ते मृग जसं धावत राहतं नानोमाळ, तशी आमची अवस्था झालीये. या सगळ्या भवसागरामध्ये आम्ही असेच धावत सुटलोय. साक्त तू आसक्त तू अनुरक्त तू विषयात तू, सक्त तू आसक्त तू अनुरक्त तू विषयात तू,
मुक्त होई तख्त सुखाचे मिळवी तू. देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास. कोण तू कोठील तू रे कसा जगी आलास तू. कोण तू कोठील तू रे कसा जगी आलास तू. किती दिसांचा निवास येथे, किती दिसांचा निवास येथे. देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. किती धावशी उपास पोटी मृगापरी त्या तृषार्थ तू. किती धावसी उपास पोटी मृगापरी त्या तृषार्थ तू. आशा तृष्णा कधी न सरल्या, आशा तृष्णा कधी न सरल्या. काय तुझा रे हे तू. देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. ही अंतर्भिमुख वृत्ती जेव्हा आम्ही करू ना, तेव्हा आतला विठ्ठल आम्हाला खुणावतोय. उभारोनी पाहे आत विठू पालवीत आहे, संत सांगतात. तो खुणावतोय आम्हाला. त्याच्याकडे कधीतरी बघूया. या आध्यात्मिक वृत्तीबरोबरच देशाप्रतीची प्रतीची त्यागमय वृत्ती आमच्यामध्ये विकसित व्हावी, याकरता अशी अनेक चरित्र आम्हाला डोळ्यासमोर घ्यावी लागतील. आज या भगवतीच्या उत्सवासाठी इतिहासातली अशी चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत की आपल्या पतीचं कार्य हे आपलं कार्य आहे असं समजून पतीच्या पावलावर पाऊलं ठेवून चालणारी अशी एक पतिव्रता या भारताच्या इतिहासाने पाहिली. काय घडलं होतं असं. बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले वैनतेय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बॅरिस्टरीचं शिक्षण प्राप्त केलं. नवे शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला. उत्तमोत्तम शस्त्र तयार केली, गुप्त पद्धतीने भारतामध्ये पाठवली. आणि ज्यावेळी अनंत कान्हेरे नावाच्या एका क्रांतिकारकांनी जॅक्सनचा वध केला, इंग्रज सरकार हादरलं की भारतामध्ये पिस्तुलं गेली कशी. खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक बंगालमध्ये बॉम्बचा धडाका केला. इंग्रज सरकार हादरलं की बंगालमध्ये बॉम्ब पोहोचला कसा. आणि गुप्त पद्धतीने ही शस्त्रास्त्र भारतामध्ये गेली. खटला चालवला गेला, पकडलं गेलं सावरकरांना आणि जहाजात बसवून भारताच्या दिशेने आणलं गेलं. भारतामध्ये निकाल लागला, निवाडा झाला की 50 वर्षाची अंदमानची काळ कोठडी. 25व्या वर्षी शिक्षा सुनावली, 50 वर्ष अंदमानची काळ कोठडी. घरामध्ये पत्नी आहे, 18 वर्षाचं वय होतं जेमतेम. यमुना माई, माई म्हणायचे सावरकर त्यांना, यमुना नाव. घरामध्ये मोठी वहिनी आहे येसू नावाची. तिचं मातेसारखं प्रेम मिळालेलंच होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सावरकरांना ज्यावेळी अंदमानला पाठवण्याआधी मुंबईच्या एका कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी आमच्या या त्यागवृत्ती काय असावी. देवीचं भगवतीचं रूप मला त्या चरित्रामध्ये दिसतं. याचं कारण की कधीच नशिबाच्या नावानी, आई वडिलांच्या नावानी बोटं नाही मोडली की काय आमचं नशीब, काय आम्हाला दिलंय बघून, काय हा आमचा प्रपंच असा. नाही, कधीच नाही. पतीनी जे असे धाराव्रत स्वीकारलंय ना, त्याला अनुकूल असंच वर्तन. हे देवीचं स्वरूप आहे, हे भगवतीचं स्वरूप आहे. आणि ज्यावेळी ही पत्नी 18 वर्षाची यमुना भेटायला आली आहे सावरकरांना तुरुंगाच्या त्या दारामध्ये, बर या सगळ्या काळामध्ये सुद्धा येसू वहिनी असू दे किंवा आमच्या यमुनामाई सावरकर असू देत, या दोघींनी सुद्धा आपापल्या पतींच्या कार्यामध्ये केवढं सुंदर अनमोल असं सहकार्य केलंय. ज्यावेळी हे बॉम्ब भारतामध्ये आले त्यावेळी गुजरातला ते बॉम्ब पोहोचवायचे होते. नाशिक ते गुजरात असा रेल्वे प्रवास या दोघींनी केलाय. केवढा मोठा स्वार्थ त्याग होता. या प्रवासामध्ये ते बॉम्ब नेले कसे तर पोटाला कपड्यांच्या साह्याने तो बॉम्ब बांधलेला आहे. मानवी ह्युमन बॉम्ब ज्याला म्हणतात, जिवंत असा पोटाला बांधलाय. आणि जेणेकरून आपण गर्भवती आहोत, आपल्याला दिवस गेलेत असं भासवून
नाशिक ते गुजरात हा रेल्वेचा प्रवास या दोघींनी केलाय. किती मोठं धैर्य लागत असेल या सगळ्या कामांसाठी. पण ठरलेलं होतं, वृत्ती पक्की झालेली होती की सगळं काही देशासाठी आहे, आपल्या पतीच्या कार्यासाठी आहे. आणि ज्यावेळी सावरकरांवरती खटला चालवला ना, त्यावेळी या घरादारावर जप्ती आणली होती. सगळं घर निकालात काढलं, जमीन निकालात काढली, जप्ती आणली, बँक खाती होती ती सील केली, घर सील केलं. या दोघींना स्वतःच्या माहेरी जावं लागलं. येसू वहिनी आणि यमुना माई या दोघींनाही आपापल्या माहेरी जावं लागलं. आणि माईंनी आठवण लिहून ठेवली आहे स्वतःची की आम्ही दोघी सुद्धा माहेरी गेलो पण घराच्या उंबरठ्यात नाही. 5 ते 6 वर्ष गायी गुरांच्या गोठ्यात आम्हाला आयुष्य कंठावं लागलं. का? कारण इंग्रज गाढवावरनं नांगर फिरवतील जर घरात या लोकांनी घेतलं तर. गायी गुरांच्या गोठ्यामध्ये बसून तिथे घरच्यांनी आणून ओंजळीनी भात वाढायचा, तिथे जमीन स्वच्छ करायची, जमिनीवर तो भात वाढायचा. आणि गायी गुरांच्या सहवासात राहून आम्ही तिथे 6 वर्ष जेवलो, तिथे राहिलो. माईंची ही आठवण आहे. आणि असा त्यागमय वृत्तीचा आविष्कार भगवतीचा आमच्या यमुना माई ज्यावेळी सावरकरांना भेटायला गेल्या त्या कारागृहामध्ये, त्यावेळी असा तुरुंगाच्या त्या सळीमधून सावरकर, आपला पती आपल्या समोर उभा आहे. सावरकरांना पाहिल्याबरोबर डोळ्यातनं टचकन पाणी आलं, पण पुसलं पाणी. काय असावी वृत्ती बघा. सावरकरांनी सांगितलं होतं जीवनाचा उदात्त दृष्टिकोन, तो स्वीकारला आणि सावरकरांकडे बघितलं, डोळ्यातलं पाणी दिसूनही दिलं आपल्या पतीला. आणि सावरकर हसत हसत, त्या साखळ्यांचा आवाज झाला, वाज वाज शृंखले काढिनाद मंजुळे, टाकी तो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले. वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. काढिनाद मंजुळे, काढिनाद मंजुळे, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. टाकी तो तुझ्या लयीत, टाकी तो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले. वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. साखळदंडांचा तो, साखळदंडांनी जखडलेला लोखंडी पिंजऱ्यातला आपला पती समोर पाहिला. आणि यमुना माईंनी पाहिलं, सावरकर हसत हसत तिला विचारतायत, ओळखलं नाहीस ना ग मला या वेशामध्ये? ओळखलं नाहीस ना? आपला पती बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल विलायतेहून, पैसा मिळवू, थाटात संसार करू असा विचार तू केला असशील. पण अगं, माझी मातृभूमी भारत माता पारतंत्र्यात पिचतेय, लाखो संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि ते संसार सावरण्यासाठी माझी चूल बोळकी फोडून हा राष्ट्राचा संसार करावा असा विचार मी केला. रागावलीस का ग माई? या जन्मातच मी तुम्हाला इतका त्रास दिलाय, तर दरवर्षी वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं? माईंना सांगावं सावरकरांनी की काट्या कुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्या घरट्यांमध्ये पिलांची वीड वाढवायची. याला जर संसार किंवा प्रपंच असं नाव असेल ना, तर असा संसार चिमण्या, कावळे सगळेच करतात. माई, मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. पण या प्रसंगात सुद्धा त्या त्यागमयी वृत्तीच्या देवीने काय करावं? सावरकरांकडे पाहिलं आणि सांगितलं की मी नाही रडत आहे, मी अजिबात रडणार नाही. सावरकर म्हणतात की या जन्मात मी तुला एवढा त्रास दिलाय की जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तू कसं मागशील ग? त्यावेळी माईंनी करावं काय? खाली वाकल्या, खाली झुकल्या, तुरुंगाच्या सळीतून आत हात घातला, सावरकरांच्या पायाला स्पर्श केला. आणि सावरकर म्हणाले, माई काय करता? त्यावेळी त्या सांगतात की स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून देशाचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम मला भगवंतांनी या जन्मात दिला ना, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, बस एवढी भगवतीकडे प्रार्थना करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको म्हणून नमस्कार करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. एवढा त्याग देशासाठी, आपल्या पती कार्यासाठी. कधीच स्वतःचा विचार नाही, स्वतःचा स्वार्थ नाही. 6 महिन्याचं लेकरू होतं मांडीवरती, प्रभाकर नावाचं.
पण कधीच स्वतःच्या नशिबाच्या नावाने बोट मोडली नाहीत, खडे फोडले नाहीत. केवढा त्याग. मला असं वाटतं भगवतीची ही वृत्ती, ही त्यागमयी वृत्ती तिच्यामध्ये आम्हाला दिसतेय. माई सावरकरांना या प्रसंगामध्ये सांगितलं होतं की मी एक मंत्र तुम्हाला सांगते, तो मंत्र तेवढा म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. एक मंत्र तेवढा म्हणा. अंदमानमध्ये तुम्हाला किती शिक्षा होईल, काय हाल भोगावे लागतील याची मला कल्पना नाही, पण मी सांगते तेवढा मंत्र म्हणा. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सावरकर हसले आणि तिला म्हणाले की माई, मी हा मंत्र म्हणेन, अंदमानमध्ये मला या मंत्र म्हणण्याने काही शिक्षा कमी होणार आहे की नाही मला माहिती नाही, पण हे म्हणण्यामुळे जर तुला बरं वाटणार असेल तर मी हा मंत्र नक्की म्हणतो. अशी चरित्र श्रोते हो या मायभूमीला मिळाली, या मातृभूमीला मिळाली. आणि म्हणूनच मला या सगळ्या चरित्रांमध्ये मातेचं, भगवतीचं एक एक रूप दिसतं आणि ते आपल्याला सांगायची माझी इच्छा होतीये. या कारणाकरताच देवीचं सेवाभावी रूप आम्हाला अजून एका चरित्रातनं दिसलं की ज्या एका रूपाने मूळची परदेशी होती बरं का, ती भारतीय नाही. तुम्ही म्हणाल मग परदेशी महिलेचं चरित्र आम्हाला का ऐकवताय, काय सांगताय? जी मूळची भारतीयच नाही, जी विदेशी आहे तिचं चरित्र आपण का गायचं? पण आपल्या कुणाही भारतीयापेक्षा ती जास्त भारतीय होती मी असं म्हणेन. कारण ज्यावेळी आयर्लंडचा तिचा जन्म, तिथे जन्म झाला, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, अर्थात तेच शिक्षण घेऊन ती लहानाची मोठी होत होती, पण अंतःकरणातल्या संवेदनशील वृत्तीला आई वडिलांकडून सुद्धा खतपाणी घातलं गेलं होतं. ती बहरत होती आणि मार्गारेट असं तिचं नाव, मार्गारेट नोबेल. पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली अशी होती की अध्यात्म, संस्कृती या सगळ्याचा तिथे लवलेशही नाही. या सगळ्यामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भर घातली होती की ही सगळी ख्रिस्ती मिशनरी तिथल्या समाजाला, जनतेला उद्देशून सांगायचे की तुम्ही सगळे पापी आहात, तुम्ही सर्वजण पापी आहात आणि या पापातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर तुम्हाला येशूच्या पाया पडावं लागेल, येशूच्या त्याला शरण जावं लागेल. या सगळ्या विचारांचा प्रभाव मनावर व्हायला तयार नाही. आणि त्याच काळामध्ये योद्धा संन्यासी म्हणून भारत मातेचा एक सुपुत्र होता. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण ही दोन्ही नामाभिधानं ज्या चरित्राला लागली असे आमचे स्वामी विवेकानंद परदेश दौऱ्यावर होते. व्याख्यानांसाठी ट्रेनच्या ट्रेन भरून लोक धावायचे, लोक यायचे, प्रचंड गर्दी व्हायची. माझ्या बंधू आणि भगिनींनो या एका हाकेमध्ये सगळं विश्व जिंकलं होतं, सगळं जग जिंकलं होतं या महापुरुषांनी. अमेरिकेतली जनतेची अक्षरशः म्हणजे स्वामीजींना ऐकण्यासाठी या लोकांनी इतकी गर्दी करावी. शिकागो धर्म परिषदेचं स्वामींचं भाषण तर गाजलंच, सगळ्या वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे यांच्याच नावाने भरून व्हायला लागले. आणि इंग्लंडमध्ये स्वामीजींचं ज्यावेळी व्याख्यान होतं त्या एका व्याख्यानाला मार्गारेटला जायची संधी मिळाली. लहानपणापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांचं एकच तत्वज्ञान कानावर पडते की तुम्ही पापी आहात, तुम्ही कर्मदरिद्री आहात. मानव देहाला जन्माला आलात ना तर आता या पापातून, या चक्रातून सुटका होण्यासाठी येशूला शरण जा, तुम्ही पापी आहात. हे काही मनात पटत नव्हतं, ठसत नव्हतं. आणि अशा वेळी स्वामीजींची अमृतवाणी कानावर पडली आणि स्वामीजींच्या मुखातला शब्द मार्गारेटच्या अंतःकरणामध्ये भिनला. स्वामीजींच्या व्याख्यानांमधून असा एक झंझावात देशप्रेमाचा, भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय अध्यात्माचा निघत होता की स्वामीजींच्या मुखातनं शब्द ऐकले, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. स्वतःला अजिबात कमी लेखू नका, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरान्न बोधित. एवढं ऐकलं मात्र आणि मार्गारेटच्या अंतःकरणावर असे काही ते शब्द कोरले गेले की बस, एखाद्या पवित्र यज्ञामध्ये, एखाद्या पवित्र यज्ञ वेदीमध्ये समिधा अर्पण करावी तसा आपल्या जीवनाची समिधा याच सद्गुरूंच्या चरणांवर समर्पित करायची. बस ठरला निश्चय, आयुष्याचं ध्येयच ठरून गेलं त्या काळामध्ये. आणि इतका आधार वाटला स्वामीजींच्या त्या वचनांचा मार्गारेटला की या चरणांवरती आपलं जीवन व्हायचं हे ध्येय तर निश्चित झालंच. स्वामीजींच्या बद्दल आदर वाटायला लागला आणि त्या आदराचं रूपांतर स्वामीजींना सद्गुरू समजण्यामध्ये झालं.
गुरु स्वरूपामध्ये स्वामीजींना त्या समजायला लागल्या. पण परिणाम असा झाला की स्वामीजींची व्याख्यानं ऐकावीत, त्यांनी प्रभावित व्हावं आणि बघता बघता भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म या सगळ्याची ओढ लागली. आणि आता कधी एकदा मी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवीन, एवढी उदात्त उज्ज्वल असलेली भारतीय संस्कृती मला कधी बघायला मिळेल, म्हणून ती ओढ लागली आणि स्वामीजींना हट्ट करायला लागल्या. स्वामीजींनी कन्या म्हणून स्वीकार केला मार्गारेटचा. ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली मार्गारेटला आणि तिचं नाव भगिनी निवेदिता असं केलं. भगिनी निवेदिता. निवेदिता या नावाचा अर्थच आहे समर्पण. आणि समर्पित वृत्तीने या महिलेनी आपलं अवघं पुढचं सगळं जीवन भारताच्या कार्यासाठी घालवलंय. म्हणून तिचं चरित्र का घ्यावं असं वाटलं याचं कारण, ती जरी विदेशी असली तरी ती आम्हा भारतीयांपेक्षाही जास्त देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं तिचं अंतःकरण होतं. ती समर्पित वृत्ती तिच्याकडे होती, म्हणून तिचं चरित्र आपण गायचं. देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते. देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते. या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. नवचेतना नवचेतना शक्ती नवी जी लोकमानसी सिंचिते. नवचेतना शक्ती नवी जी लोकमानसी सिंचिते. नवजात ऐसी कालिका हो देवते सुनिवेदिते. नवजात ऐसी कालिका देवते सुनिवेदिते. देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते. देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते. या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. 1898 साली भारताच्या भूमीवर निवेदितांनी पहिलं पाऊल ठेवलं. शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या आणि हातामध्ये एक जपमाळ, असं जणू काही एखाद्या ऋषिकालीन तपस्विनीचं रूप भासावं असं ते भगवतीचं वृत्ती रूप होतं. श्रोते हो, निवेदितांनी भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा भारतीयांच्या जसं स्वामीजींचं सूत्र होतं ना, आत्मनो मोक्षर्थम पण जगदहितायच. शिवभावे जीव सेवा. प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहे असं समजून प्रत्येक जीवाची तन मन धनानी सेवा करण्याचं असे धारा व्रत भगिनी निवेदितांनी अंगीकारलं होतं. गुरुदेवांच्या कार्यामध्ये त्यांच्या पावलावर पावलं ठेवून चालण्याचं व्रत. आणि एखाद्या पाश्चात्य स्त्रीला लहानपणापासून जिच्यावर पाश्चात्य संस्कार आहेत तिला भारतीय संस्कार, रीती, व्रत, वैकल्य हे सगळं स्वीकारणं किती अवघड गेलं असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो. एक प्रसंग आहे चरित्रामध्ये की भगिनी निवेदितांना स्वामीजींनी ब्रह्मचारिणी व्रताची ज्यावेळी दीक्षा दिली त्यानंतर कडकडीत उपवास करायचे, व्रतवैकल्य करायची हा आदेश मिळाल्यानंतर एका उपवास प्रसंगी भगिनी निवेदितांनी दिवसभर अन्न पाणी वर्ज केलं होतं, ग्रहण नाही केलं. आणि या प्रसंगामध्ये संध्याकाळी आता फक्त चुलीवर मडकं ठेवलं, भात ठेवला आणि आता तो शिजला घेणार पानामध्ये वाढून. एवढ्यात कुणात करवी तरी स्वामीजींचा निरोप आला की आता उपवास अजून 2 दिवस पुढे चालू ठेवायचे. गुरु शिष्याला कशा पद्धतीने तावून सुलाखून, जसं अग्नीतून भट्टीतून सोनं चकाकतं झळाळून, त्या पद्धतीने हे चरित्र घडत होतं. आणि अशा पद्धतीने हिने आपलं ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा स्वामीजींकडून घेतली, ते व्रत पूर्ण केलं. स्वामीजी अमेरिका, इंग्लंड या परदेशांमध्ये आपले दौरे करतच होते. व्याख्यानांसाठी अखंड भारतीय संस्कृतीच्या ध्वजाची, धर्माची, अध्यात्माची ध्वजा सगळीकडे फडकावत होते अभिमानाने. हिंदू तत्वज्ञान सगळ्या जगाला समजावून सांगत होते. पण यावेळी मात्र 39 वर्षाचं आयुष्य फक्त स्वामीजींना लाभलं. देह शिणला, मन ताजं होतं. बरं, मनाची शक्ती कायम होती पण देह शक्ती क्षीण झाली आणि त्यामुळे
4 जुलै 1902 रोजी कलकत्त्याला गंगेच्या काठी स्वामीजींना आपलं अवतार कार्य संपवावं लागलं. स्वामीजींच्या देहाची चिता रचली गेली. आणि श्रोते हो, जसं एखाद्या घरातल्या ज्येष्ठ पुत्रांनी वडिलांच्या चितेला अग्नी द्यायचा असतो ना, तसं स्वामीजींच्या चितेला अग्नी देण्याचं काम आमच्या त्यांच्या मानस कन्येनी म्हणजे भगिनी निवेदितांनी केलंय. पहिला अग्नी तिने दिला आणि मग बाकीच्या संन्याशांनी, बाकीच्या शिष्यांनी स्वामीजींच्या चितेला अग्नी दिला. स्वामीजींची चिता धडाडत होती. आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून गुरु निष्ठा इतकी विलक्षण होती. रामकृष्ण परमहंसांच्या भावधारेमध्ये स्वतःला पूर्णपणे अर्पण केलेले स्वामी विवेकानंद जीवनही तसंच जगले. आणि या आपल्या गुरूंचा आदर्श समोर ठेवलेली ही भगिनी निवेदिता स्वामीजींच्या त्या जळणाऱ्या चितेकडे पाहतीये. हात जोडले, दूरवर जाऊन उभी राहिली एका झाडाखाली आणि नमस्कार करून देवी भगवतीची आराधना केली. रामकृष्णांच्या त्या काली मातेच्या, त्या दक्षिणेश्वरच्या कालीची आराधना केली, नामस्मरण केलं आणि सांगितलं, हे आई, हे जगदंबे, माझ्या गुरूंच्या पावलावर पावलं ठेवून मी इथे आले. निष्ठेने त्यांची सेवा केली, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. बस त्याग वृत्ती आणि वैराग्य वृत्तीचं धगधगत प्रतीक असलेली ती त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्र मला कायम आकर्षित करत राहिली. आणि या भगव्या वस्त्रांची आज त्यांच्या चितेबरोबर राख होणार आहे याचं वाईट वाटतंय. या भगव्या वस्त्रातली एक जरी चिंधुली जरी मला मिळाली, एक चिंधी जरी मला मिळाली ना, तरी ती मी जपून ठेवीन, माझ्या बरोबर कायम ठेवीन. तिच्याकडे बघून माझ्या जीवनाची प्रेरणा मी पुढची स्वीकारेन. आणि या पद्धतीने एवढं मनात आलं, भगवतीला ती प्रार्थना केली मात्र. आणि त्या क्षणाला काय आश्चर्य श्रोते हो, भगवंत असतो ना पाठीराखा. स्वामीजींची धडधडणारी चिता, त्या चितेतून अग्नीचे लोळ उठत होते आणि वाऱ्याच्या दिशेने त्या चितेतून स्वामीजींच्या भगव्या वस्त्रातली एक चिंधी उडाली आणि थेट भगिनी निवेदितांच्या हातावर येऊन पडली. ती चिंधी जवळ केली निवेदितांनी आणि बस म्हणाल्या, हा तुमचा प्रसाद आहे गुरुदेव, या प्रसादाला जवळ ठेवीन आणि आयुष्यभर आपण सांगितलेल्या मार्गाने अनुसरण करत जाईन. यानंतर स्वामीजींच्या निर्वाणानंतर सुद्धा भगिनी निवेदितांनी कितीतरी काळ भारतामधलं सेवेचं काम कायम चालू ठेवलंय. अनेकांसाठी अनाथालय चालवली. एवढंच नाही, रामकृष्ण मिशनच्या संघाची स्थापना झालेलीच होती, त्या संघाचं काम करावं. विवेकानंद केंद्राची स्थापना यानंतर स्वामीजींच्या जाण्यानंतर झाली. त्याही कार्यामध्ये आपला मोलाचा वाटा. नवे एखाद्या झंझावाताप्रमाणे पूर्ण असे तो हिमाचल भगिनी निवेदिता प्रवास करत होत्या, फिरत होत्या, करत होत्या. हिंदू लोकांना हिंदू धर्मतत्वज्ञान एक पाश्चात्य स्त्री सांगत होती. काय नवल होतं बघा, काय नवल होतं. आणि अशा या भगिनी निवेदितांचं सेवा कार्य सांगताना त्या काळातले एक इतिहास तज्ञ होते, यदुनाथ सरकार त्यांचं नाव, यदुनाथ सरकार. त्यांनी आपली आठवण लिहून ठेवली आहे की कलकत्त्यातल्या बागबाजार या प्रांतामध्ये मी फिरत असताना तिथे एक दलित वस्ती होती. दारिद्र्य जिथं ओसंडून वाहत होतं अशी एक वस्ती होती. आणि त्या वस्तीमध्ये मी सहज फिरत होतो तर एक गोरी महिला मला पाठमोरी दिसली. तिच्या हातामध्ये बादली होती आणि दुसऱ्या हातामध्ये झाडू होता. सेवा कार्य, त्याग वृत्ती म्हणजे किती असावी याचं विलक्षण अद्भुत चरित्र आहे हे. लोकोत्तर महापुरुष, या लोकोत्तर स्त्रिया काय होत्या याचं दर्शन आम्हाला या निमित्ताने घ्यायला मिळतं श्रोते हो. यदुनाथ सरकारांनी आठवण लिहिली की ती गोरी महिला कोण आहे म्हणून मी उत्सुकतेने पुढे गेलो तर त्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हत्या. त्या मार्गारेट नोबेल म्हणजे स्वामीजींची मानस कन्या भगिनी निवेदिता होत्या. त्या देवीच्या या त्याग स्वरूपाचं, त्याग वृत्तीचं दर्शन आम्हाला या निमित्ताने घडतं. आणि अशी वृत्ती ज्याच्याकडे असते, जिच्याकडे असते, त्यांच्या स्मृती आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवतो ना. ती माणसं, त्या माणसांना मृत्यू स्पर्श करू शकत नाही. त्यांच्या कार्यांनी, त्यांच्या विचारांनी ही माणसं कायम अमर राहतात श्रोते हो. देवीचं स्मृतिरूप जर सांगायचं झालं ना तर अशीच एक स्त्री, अशीच एक कर्तृत्ववान शक्ती या भारतामध्ये जन्माला आली होती. पंजाब प्रांतामध्ये कर्नाल नावाचं गाव. लहानपणाचं नाव होतं मोंटू, पण मोठी झाली आणि कल्पना नाव मिळालं. बर, कल्पनेची भरारी इतकी मोठी होती, लहानपणापासून स्वप्न बघायची. आणि भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं सांगतात ना, आपल्या तरुणांना आवाहन करतात की स्वप्न बघा, स्वप्न बघा. स्वप्न विचार करायला लावतात आणि विचार तुमच्या कृतीत उतरतात. तुम्ही जर विचारच केला नाही तर तुमच्या हातून कृती घडणार नाही. त्यामुळे आधी स्वप्न बघा. आणि अशी स्वप्नाळू असलेली ही कल्पना
लहानाची मोठी झालीये, लहानपणापासून नक्षत्र, ग्रह, तारे या संदर्भातलं प्रचंड आकर्षण होतं. कल्पना वीर ही बाला जाऊन भिडली गगनाला, कल्पना वीर ही बाला. कल्पना वीर ही बाला जाऊन भिडली, मोजित ग्रह नक्षत्राला चमकते तारे प्रियती जला. हे स्वप्न नव्हे तर सत्य, हे आज कळे आम्हाला. नक्षत्रांचे हे लेणे, हे भारत भूचे लेणे, अजरामर तिचे दिणे. आदर्श हाची आम्हाला, अभिमान तिचा देशाला. आदर्श हाची आम्हाला, अभिमान तिचा देशाला. आदर्श हाची आम्हाला, अभिमान तिचा देशाला. प्रचंड महत्वाकांक्षी आणि स्वप्नाळू असलेली ही कल्पना लहानाची मोठी झाली आणि ज्या गोष्टीचं लहानपणापासून आकर्षण होतं तीच गोष्ट शिकण्याचा अट्टहास तिने ठेवला आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये प्रवेश करून त्याच्यामध्येच मोठी डिग्री प्राप्त केली, PhD प्राप्त केली आणि अमेरिकेच्या नासा केंद्रामध्ये, नासा सेंटरला ती सेवेसाठी रुजू सुद्धा झाली. कोलंबिया नावाचं जे यान 2003 साली सोडलं गेलं अवकाशाच्या दिशेने, त्या यानामध्ये ही कल्पना होती. आणि आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे श्रोते हो. 1 फेब्रुवारी 2003 चा तो दिवस, संध्याकाळची वेळ होती. बातम्या सगळ्यांच्या घरामध्ये सुरू होत्या. तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो क्षण अनुभवलाय, पाहिलाय की एक जळती रेषा अशी आकाशातून खाली येताना लोकांनी पाहिली. ठिणग्या उडत होत्या त्या आगीच्या आणि खालची त्या बातमीची पट्टी अशी खाली सरकत होती की कल्पना चावलाचा दुर्दैवी अंत, कोलंबिया यान खाली कोसळलेलं आहे. हे सगळ्यांनी पाहिलं. मात्र काळजामध्ये अशी वेदना सगळ्या भारतवासियांच्या झाली की ही कल्पना एका उदात्त ध्येयाने आपलं ध्येय प्राप्त केलं. आपल्या आवडत्या विषयाचं कार्यक्षेत्र तिने काबीज केलं, ते प्राप्त केलं, ते मिळवलं आणि एका विलक्षण ध्येयाने प्रेरित झालेली ती कल्पना शेवटचा क्षण मृत्यू पाहून सुद्धा अमर झाली. सर्व भारतवासियांच्या काळजाचा ठोका तिच्या निधनाने चुकला आणि ती स्मृती रूपाने आज तुमच्या माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे पहिली गोष्ट भारतीय होती, दुसरी गोष्ट स्त्री होती. परंपरा, रूढी या सगळ्यांची बंधनं तिलाही होती. पण या सगळ्यावर मात करत 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 आज भारतीयांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवण्याचं चरित्र तिला प्राप्त झालं. विधात्याने तिच्याकडून ते करवून घेतलं. भगवतीचं हे स्मृती रूप आहे. आज तुमच्या माझ्या मनामध्ये ती स्मृती रूपाने अजरामर आहे. ती मृत्यू होऊन सुद्धा तुमच्या माझ्या मनामध्ये जिवंत आहे. याचं कारण या भगवतीच्या स्वरूपांचं आम्ही अशा पद्धतीने ज्यावेळी चिंतन करतो ना, त्यावेळी आम्हाला आमच्या जगण्याचं सार कळतं की भगवंतानी आम्हालाही नरदेह दिला, दुर्लभात दुर्लभ असलेला तो नरदेह, की ज्या देहाचं सार्थक सच्चिदानंद अवस्था पदवी प्राप्त करण्या इतकं आहे. अध्यात्मशास्त्रातलं सच्चिद आनंद स्वरूप असलेलं ते परब्रह्म प्राप्त करता येतं या नरदेहाच्या सहाय्याने. या नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. दुर्लभम त्रयमेवैत आचार्य म्हणाले. त्रैलोक्यामध्ये दुर्लभ असलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे मनुष्य देह आहे आणि तो आम्हाला प्राप्त झाला ना. मग या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे फक्त जन्म झाला आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे हा देह निघून गेला, असं दरिद्री जीवन आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून एक मुद्दाम जगदीश खेबुडकर नावाचे एक कवी होऊन गेले. त्यांची एक कविता आहे, तेवढी गाते आणि मी विषयाच्या समारोपाकडे जाते. की आमची वृत्ती अशी बनली पाहिजे की आमचं जीवन समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी, कल्याणासाठी गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना, भारतीय संस्कृतीची ही उदात्तता आहे की घरातली स्त्री सौभाग्यवती, लक्ष्मी, गृहलक्ष्मी ज्यावेळी तुळशीला पाणी घालते रोज, आणि ते पाणी घालत असताना फक्त तुळशीला पाणी घालून माघारी फिरत नाही, ती आजूबाजूच्या रोपट्यांवर पण शिंपडते. तसं तुमचा माझा प्रपंच नेटका करायचाच आहे.
कारण फाटका तुटका प्रपंच संतांनाही मान्य नाही. संतांनी आम्हाला उदात्तता शिकवली जीवनाची. मग असा उत्तम नेटका प्रपंच करून आमच्या जगण्यातले काही क्षण आम्ही इतरांसाठी देऊ शकतो का, याचा विचार प्रत्येकाकडून केला जावा. नाहीतर मग काय होईल माहितीये, हातात जीवन मिळालंय आणि त्या जीवनाचा पुढे पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. खेबुडकरांची आत्मा म्हणतो नावाची एक कविता आहे. आता जे न देखे रवी ते देखे कवी, कवी कल्पना आहे. त्यामुळे कवींची कल्पना काय असू शकते हे आपण नाही सांगू शकत. कवितेचं शीर्षक आहे आत्मा म्हणतो. कल्पना अशी आहे की एक गृहस्थ आयुष्यभर जीवन जगला, कुठलं कर्तृत्व नाही हातातून. माणसं म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे. अहो, तुकोबरायांनी जरी असं सांगितलं असलं तरी संतांनी काही कर्तृत्ववाद नाकारला नाहीये. काही करू नका असं नाही म्हणाले संत. आमचं कर्तृत्व असलंच पाहिजे. त्यामुळे तो गृहस्थ जीवन जगला, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, ना देवाचा, ना देशाचा, ना संस्कृतीचा, ना समाजाचा विचार केला. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्म झाला, तसा निसर्गाच्या नियमाप्रमाणे ह्या शरीराची झीज होऊन मृत्यू सुद्धा झाला. खेबुडकर असं कल्पना करतात की तो आत्मा, त्याचा जो आत्मा, तो अंतराळातून आपल्या शरीरावर होणारे संस्कार पाहतोय आणि तो आत्मा काय म्हणत असेल, त्याला काय पश्चाताप होतोय, त्याचं वर्णन खेबुडकरांनी केलंय. आता खेबुडकरांची कविता आणि ही जर चाल आपण ऐकली तर आपल्याला असं वाटेल की ही चित्रपटातली चाल आहे की काय. पण खरं सांगू का, ही चाल नंतर चित्रपटाकडे गेली, पण खेबुडकरांनी या कवितेसाठी खरं या चालीची निवड केलेली होती. तो आत्मा स्वर्गातून आपल्या देहावर होणारे संस्कार पाहतोय आणि तो काय म्हणतोय, आज मरून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. काय आनंद आहे बघा. आत्मा म्हणतो. आता ही चाल ऐकल्यावर तुम्हाला कदाचित ते गाणं आठवेल, पण आठवू नका कृपया, शब्द हेच ऐका. ही चाल तिकडे घेतली बरं नंतर चित्रपटामध्ये, पण ही चाल खेबुडकरांची तोडी रागामध्ये याच गाण्यासाठी आणि याच कवितेसाठी केली आहे. जीवनाची वृत्ती अशी आमच्या घडली पाहिजे की नंतर पश्चातापाची पाळी नाही आली पाहिजे, तेव्हा भगवतीची कृपा आमच्यावर होईल. आज मरून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. तेल पाणी नव्हतं माझ्या कधीही कपाळी. मी असं आयुष्य जगलो, शीर येते यत शरीरम, या न्यायाने शरीराची झीज झाली, पण माझं जगणं इतरांच्या कामीच नाही आलं. मी काहीच नाही करू शकलो जगासाठी, म्हणून पश्चाताप होतोय. दरिद्री अवस्थेमध्ये माझं आयुष्य, कर्म दरिद्री अवस्थेमध्ये आज मी मरणाला सामोरा गेलो. तेल पाणी नव्हतं माझ्या कधीही कपाळी, कधीही कपाळी. आज नाशिवंत देह न्हाऊ घातला, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. आणि मग नाशिवंत देहाला न्हाऊ घालताना तो आत्मा पाहतोय की मी आजवर काहीच नाही केलं. जन्मभरी होतो नंगा लखतरात लाज, लखतरात लाज, लखतरात लाज. परी तो दळिंद्र्याचा साज, दळिंद्र्याचा साज. आज नव्या कापडानं देह झाकला, देवा सोहळा सुखाचा. असं म्हणतात, लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. कशासाठी एवढा हव्यास आम्ही करतो? जाताना काहीच नेता येत नाही तर आमची वृत्ती उदात्त का होऊ शकत नाही, संवेदनशील का होऊ शकत नाही, प्रेममयी, दयाशील, धर्मशील, दानशील असं वृत्ती आमच्या अंतःकरणाची का नाही बनू शकत? जीवनभर माझं माझं मी मी करत करत शेवटी ते कफन, त्या कफन त्याला काही खिसा नाही ना, जाताना काही घेऊन जाताही येणार नाही,
असं म्हणतात, येशी उघडा जाशी उघडा, ही परिस्थिती आहे. काय उदात्त आणि काय सुंदर विचार आहे बघा संस्कृतीचा. ज्यावेळी आपल्याकडे विवाह बंधनामध्ये बांधले जातात ना दोन जीव, त्यावेळी विवाहाच्या आधी आपल्याकडे कपड्यांची खरेदी होते ना, बस्ता बांधणं त्याला आपण म्हणतो. आणि त्यावेळी अनेक भरजरी सगळे पोशाख तयार केले जातात. त्या दुकानामध्ये गठ्ठा बांधला जातो आणि ते वरचं जे कापड असतं ते पांढरं असतं. कितीही म्हणाले रंगीत वसन घाला, पण जीर्ण शालती उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. अशा सगळ्या जीवनाचा वास्तव विचार आम्हाला करावा लागेल. आणि भगवंतांनी दिलेला नरदेह, भगवंतांनी दिलेलं आयुष्य, जीवन हे उत्तम उदात्त प्रफुल्लित कसं असेल, भगवंताच्याच कार्यासाठी, देवाच्याच कार्यासाठी, देशाच्याच कार्यासाठी कसं वाहिलं जाईल, ही अंतःकरणाची वृत्ती घडवणं हे आमच्या हातात आहे. आणि ते भगवतीच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही, देवीच्या आशीर्वादाशिवाय ते होणार नाही. यासाठी नवरात्र आहे आणि यासाठी देवीची उपासना आहे, यासाठी भगवती उपासना आहे. काय झालं बघा, सगळ्या साधू संतांनी सांगितलं बाबा रे नाम घे, भगवंताची उपासना कर, पण मी केली नाही. जन्मभरी नाही केला नामाचा विचार, नामाचा विचार, नाम जप नाही केला कधी जन्मभर, कधी जन्मभर. आज नाम गजरात देह सादरा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. शेवटी राम नाम सत्य है. जीवनामध्ये मी जसं काल सांगितलं ना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. सत्य काय आहे तर सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बस जीवनाचं सगळं समग्र दर्शन आम्हाला यातून घडतं की आमच्या जीवनाला दयाशीलतेची, धर्मशीलतेची उदात्तता प्राप्त व्हावी, ती वृत्ती आमची बनावी. याकरता आम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल, प्रयत्नपूर्वक आम्हाला ती उपासना करावी लागेल देवीच्या त्या स्वरूपाची. आणि असं अंतःकरण ज्यावेळी घडेल ना, त्यावेळी भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवीच्या या स्वरूपाला या निमित्ताने आपण वंदन करू. एक देवीचं स्मरण करणारी फक्त रचना गाते आणि मग थांबते. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाल, तू शिवानी मंगला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना. शांती सुख की तू विमला, शांती सुख की तू विमला, शांती सुख की तू विमला. शांती सुख की तू विमला, ज्ञान रातु हो सबला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा.
लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, ऋषि मुनि जन सकल प्रिया, ऋषि मुनि जन सकल प्रिया, कोमला तु चंचला, जगत जननी भवतारिणी, मोहिनी तु नव दुर्गा। संपदा, शारदा तु ज्ञानदा, लक्ष्मी है तु संपदा, काली दुर्गा शक्ति माँ, काली दुर्गा शक्ति माँ, कोटि है तुम्हें प्रणाम, जगत जननी भवतारिणी, मोहिनी तु नव दुर्गा, जगत जननी भवतारिणी, मोहिनी तु नव दुर्गा, तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला, जगत जननी भवतारिणी, मोहिनी तु नव दुर्गा, जगत जननी भवतारिणी, जगत जननी भवतारिणी, जगत जननी भवतारिणी, मोहिनी तु नव दुर्गा, मोहिनी तु नव दुर्गा, मोहिनी तु नव दुर्गा। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। भगवती जगदम्बा माता की जय। प्रबोधन भारती आगामी वर्षात असे अनेक रंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे। ते पाहण्यासाठी प्रबोधन भारती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। अशा कार्यक्रमांना आर्थिक सहकार्य करायचं असल्यास संपर्क करा 9762027779 9762973973। कीर्तन प्रशिक्षण वर्ग, नारदीय आणि वारकरी कीर्तन तसेच कीर्तनोपयोगी संगीताचे प्रशिक्षण वर्ग प्रबोधन भारती संस्थेतर्फे यशस्वीपणे घेतले जात आहेत। यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा। प्रबोधन भारती 9762 02 77 79 9762 973 973। आई गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी